हे देखील आम्हाला आज ऑफिशियल्स म्हणून लाभलेत. ऑफिशियल्सचा निर्णय हा लास्ट निर्णय असेल. आयोजक त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाहीत, याची दखल घ्या. टीम्स रिव्ह्यू सिस्टम नाही आहे आपल्याकडे, याची देखील दखल घ्या. अंपायर रिव्ह्यू फक्त आपण घेऊ शकतो, प्लेयरला रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. या काही बाबी आहेत या तुमच्यासमोर आम्ही मांडल्यात. आणि आजच्या दिवसामध्ये दोन्ही टीमचा 12th मॅन हा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल, याची देखील दखल घ्या. मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा गोलंदाजीसाठी येते ती गोलंदाजीच्या रणवीवरती आपण पाहतोय पंकज चिंटू चौधरी, कैलासवासी पंकजदा आणि त्यांची ही टीम मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक जे असेल ते पॉवर प्लेचं असेल, याची दखल घ्या. आणि फलंदाजीसाठी टीम DY स्पोर्ट्स या संघाकडे नजरा वळवल्या जातील. लेट पंकज चिंटू चौधरी या संघाचे आघाडीचे खऱ्या अर्थाने या संघाचे स्पॉन्सर आपण जर पाहिलं अक्षय दादा भोसले, अक्षय भोसले मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण DY स्पोर्ट्स या संघाचे सन्माननीय गजाननजी मोरे यांचाही नाम उल्लेख आपण या ठिकाणी करतोय. अतिशय जबरदस्त अशी लढत होईल. चला बॅटर्स, तुम्हाला कॉलिंग दिलं गेलंय. चला लगेचच या DY स्पोर्ट्स बॅटर आघाडीचे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि हा आजचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने राजूदादा शिर्के आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने मात्र घेतलेला हा वसा सातत्याने तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. आणि तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये DY स्पोर्ट्स आपल्यासाठी हा आमच्या कॉम बॉक्स मधून कॉल आहे. आपला 12th मॅन मस्ट असेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजन कमिटीकडून हा कॉल आहे. थोडंसं आम्हाला सहकार्य करा. आपले आलेले खेळाडू यांचा खेळ हा अखाती देशांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे आणि हेच आयोजकांचं प्राधान्य आहे. आणि ते आपण दखल घ्या. DY पाटील टीम, माफ करा, DY स्पोर्ट्स करेक्शन केलंय. त्याचबरोबर या सकाळच्या सत्रामध्ये काही मान्यवर देखील उपस्थित राहतात. पहा इथे DK ॲम्ब्युलन्सचे सर्व सन्माननीय दीपक दादा कदम यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. या दीपक दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. चला थोडंसं स्पीडअप घेऊया, ऑन करूया मॅच. DY स्पोर्ट्स हा कॉल तुमच्यासाठी अंतिमचा असेल. इथून पुढे आम्ही कॉल देणार नाही, याची दखल घ्या. हा कॉल असेल आपल्यासाठी आपला 12th मॅन कंप्लीट असेल इथे तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दखल घ्या, नोंद घ्या. फार महत्त्वाच्या असतात. कालच्या दिवसामध्ये एक पॅनल्टीमुळे टीम सामनाही हारलाय. आमच्यासमोर तोही किस्सा आठवलाय. मात्र आज आपल्यावरती कुठलाही भुर्दंड येणार नाही, याची दखल घ्या. इथे लेट पंकज चिंटू चौधरी या टीमचा 12th मॅन या ठिकाणी आमच्या समेत जॉईंट आहेत.
त्याचबरोबर आपण कालच्यापासून या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय आर्यन ग्राफिक्सचे सर्व अजय दादा यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपल्या टीमला लीड करतायत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण येईल? पॉवर प्लेचं षटक आहे. लेफ्ट हँड बॅटर इन ॲक्शन मध्ये पहिला बॉल. यस, टायमरही लावला जाईल, याची देखील दखल घ्या मित्रांनो, नोंद घ्या. पहिले 3 ओव्हर ज्या आहेत त्या तुम्हाला 12 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. लेट्स प्ले. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेपार. फलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला ओमकारने लावलाय मोठा स्वर. षटकार. वाह, पहिल्याच बॉल वरती बेमिसाल टायमिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ना तर ओव्हर दी ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंप वरून खेचून काढलाय. पॉवर हिटिंग ओमकार यासाठी ओळखला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती स्वॅगने केलंय स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला प्रमोद आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल षटकार ठोकला. ओमकार स्ट्राइक एंड वरती टीम DY पाटील DY स्पोर्ट्स. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल बॅटची इनर एज घेतले का? पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात, मात्र फलंदाज ओमकार डेडिकेशन दिलाय. त्याला माहित आहे माझी बॅटची एज लागली, तो सरळ निघून चाललाय. वेल प्लेड ओमकार. इथे खेळाचं खऱ्या अर्थाने सुंदर प्रदर्शन दिलं. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकल्यानंतर प्रमोदनेही कमबॅक केलं गेलाय. जशास तसं उत्तर. टिक फॉर टाक. सकाळच्या सत्रामध्ये आग ओखणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहा, दिग्विजय मोहिते यांचंही कौतुक करूया. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालेत. पहा, बॅटची इनर एज, तदनंतर मात्र जवळ जमिनी लगत असलेला हा बॉल खारी केलाय आणि तदनंतर त्यांचं सेलिब्रेशन फारच सुंदर पाहायला मिळालंय. वा, ही एक क्रिकेटची वेगळीच औरच मजा आहे. पहा, आता मात्र न्यू बॅटर येईल DY स्पोर्ट्सच्या माध्यमातून. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती प्रमोद. हो पहिलाच बॉल लेफ्ट केला. कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर आला तो. मॅक्झिमम बिग हिट कॉन्सिक्युटिव्ह. शुभम याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आसमानी टोला षटकाराचा बोलबाला पाहायला मिळालाय. वॉट अ फटका. कम्मालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जरूर डगआउट मधून सेट होऊन आलेत. ठोकायचं ना तर टॉपच्यालाच ठोकायचं. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद. पुढचा बॉल राऊंड विकेटने खोलवरचा स्विच चिटकावण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तथे मात्र बॉल चाललाय डीप मध्ये प्रोडक्शन मध्ये. मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आला तो क्रॅकिंग चौकार. 4 रन्स DY स्पोर्ट्स. वा, पहिल्याच मॅच मध्ये प्रमोद गायकवाड या बॉलर वरती चढवलेले प्रहार इथे प्रभावित केलाय. चर्चा होती या बॅटरची. नाव आहे शुभम. आणखी एक बॉल. यावेळी मात्र पहा इथे प्रमोद गायकवाड इन ॲक्शन मध्ये. फॅब्युलस बॉलिंग. त्याने सांगितलं यार, लपलेला आसपास जळून गेला तो नाजूक श्वास. लपलेला आसपास जळून गेला तो नाजूक श्वास जाळून गेलाय. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली आहे, लयलीला केली आहे. जिथे आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय लेग स्टीम आणि लेग स्टम्पचा जो किनारा आहे ना तो त्याने कॅचअप केलाय आणि क्लीन बोल्ड केलाय. वॉट बॉलिंग. प्रमोदही कमी नाहीये. प्रमोदही या मॅच मध्ये प्रभावित करतोय. ॲक्युरेसी ही त्याची ओळख आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तो आलाय. तो विश्वासाने आलाय. बिलीव्ह इन सेल्फ. त्याचा विश्वास स्वतःवरती आहे. खऱ्या अर्थाने पसरणी गावचा आज सितारा आहे. आज ओपनचं क्रिकेट खेळतोय. प्राऊड आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी हा या गावचा सितारा. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. नाव आहे प्रमोद गायकवाड. प्रमोद गायकवाड आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाला. अंडरलाईन करून टाकावी लागेल.
या नावाची ओळख इथून पुढे होणार आहे. आता मात्र हे क्रिकेटचं आता नवीन पर्व त्याने सुरू केलंय. मैदानाच्या आतमध्ये तो काय कमालीची गोलंदाजी करतोय. 16 धावा जरी लगावल्या असल्या तरी देखील त्याने 2 विकेट मिळालेत. पहिले हादरे दिलेत त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओहो, यावेळी पहा जोरकास अपील केली, पंचाकडे दात मागितले, पंचाचं बोर्ड आकाशामध्ये पहा. इथे कॉन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक तू चल मैं आया. हे गणित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. इथे धावसंख्येवरती ब्रेकही लावलाय, विकेटचंही पतन. DY स्पोर्ट्स थोडासा स्ट्रगल करते. सकाळच्या सत्रामध्ये मॉइश्चर आणि त्याचा पुरेपूर फायदा टीम लेट पंकज चिंटू चौधरी ही टीम उठवताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जे पॉवर प्लेचं षटक होतं. कादिर ही बाद झालेत. पहिल्याच बॉल वरती कादर आले आणि बादही झालेत. आता मात्र नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 5 वरती मौशिन यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. ते नॉन स्ट्राईक एंड वरती येतील. मात्र स्ट्राईक एंड वरती आघाडीचे फलंदाज श्रवण मैदानाच्या आतमध्ये. श्रवण हे नाव फार सुंदर आहे आणि श्रवण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये येतील. त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण त्यांना पाहतोय. DY स्पोर्ट्स या संघाला लीड करतायत, आघाडीला आलेत आणि आता मात्र ते स्ट्राईक एंड वरती येतील. श्रवण हे नाव मैदानाच्या आतमध्ये, या नावाची ओळख काय असेल पाहावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महेश गायकवाड, माफ करा महेश वाडकर हे नाव आहे. महेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. सडपातळ बांधाय. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी शैली आहे. या गोलंदाजाला रोखायचं आहे. या फलंदाजासाठी काय रणनीती घेऊन येईल. पहिला बॉल, चला लेट्स प्ले. आम्ही टायमर लावला, याची दखल घ्या. पहिले 3 षटक 12 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य असेल. पहिलाच बॉल ऑन साईडला, डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी प्रोडक्शन दिलं गेलाय. एकच धाव घेतली जाईल. ऑन दी मार्क या पहिल्या बॉल वरती या पठ्ठ्याने केलाय. 1 धाव आपल्या खात्यामध्ये जोडली आहे. धाव संख्येमध्ये आपण चर्चा केली तर स्कोर कार्ड 17 धावा आफ्टर द 1.1 बॉल कंप्लीटेड. 1.1 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघेल. महेश हो, यावेळी पहा बॅटचा इनर एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक इन ऍक्शन मध्ये येईल. लेफ्ट हँडर आहे मात्र तो प्रभावित गोल यष्टीरक्षणही करतोय. आपल्याला पाहायला मिळाला बिहाइंड द विकेट दिग्विजय मोहिते. एक मोठं नाव आहे, स्टार कास्ट आहे दिग्विजय मोहिते आणि आज त्यांचा परफॉर्मन्सही पाहायला मिळेल. मात्र धावसंख्या पहा टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळाला नाही. तो हा फलंदाज मोहसिन. पुढचा बॉल महेश हो, यावेळी पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने बॅकफूट वरती पाठवलंय फलंदाजाला आणि महेश देखील सांगतोय अरे स्वतःच्या मनगटामध्ये जर विश्वास असेल ना, अरे स्वतःच्या मनगटामध्ये जर विश्वास असेल ना तर दुसऱ्याची भीती कधीच वाटत नाही. कारण आपल्या मध्ये असलेल्या सामर्थ्याला हरवण्याची नियतीही प्रयत्न करत नाही. इथे प्रयत्न करतील का फलंदाज तुम्हाला हरवण्यासाठी. हो, मैदानाच्या आतमध्ये आलेत ते श्रवण. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी झालाय. चेंडू चाला डिक्लेअर झोन मध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. 19 धावा धावफलकावरती आहेत. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालंय नाव आहे महेश वाडकर. गोलंदाजीचा हा सितारा, कमालीचा वेग आहे, व्हेरिएशन आहे. पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटने. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सिंगल रन्स कंप्लीट होतीये. 20 धावा धावफलकावरती लगावल्या. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा. पुढचा बॉल महेश वाडकर इन ऍक्शन मध्ये. समोर आहे मोहसिन. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. बीट झालेत आणि डॉट बॉल आलाय. महेश वाडकर यांनी मात्र इम्प्रेस केलाय. फाबुलस बॉलिंग इन ऍक्शन मध्ये आल्यानंतर 2 ओव्हरचा खेळ संपला. नेक्स्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल. टीम पंकज चिंटू चौधरी या संघाकडून. चला
टाइमर लावलाय आतापर्यंत आम्ही वेळही तुम्हाला सांगू. 11:35 पहिला बॉल हाताळला होता आणि 11:43 2 ओव्हर्स कंप्लीट झालेत. याची दखल घ्या. 8 मिनिटाचा खेळ संपलेला आहे आणि शेवटची 4 मिनिटं. टाइमर आजच्या दिवसासाठी आयोजन कमिटीने हा एक निर्णय घेतला, कठीण निर्णय आहे. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये. वाईचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने मात्र पहिलाच बॉल खोलवर पद्धतीने हाताळलाय. काऊ कॉर्नरला प्रमोद येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. एकच धाव मिळाली आहे. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम DY स्पोर्ट्स. अटॅक, बिग हिट मस्ट आहे. बिग हिट येत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं गेलंय. एक धाव घेतले त्यानंतर मात्र दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचाकडे दाद मागितले. 2 धावा कंप्लीट केल्यात. आपण डीप मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे कॅज्युअल पाहायला मिळाले आणि त्याचाच भुर्दंड मैदानाच्या आतमध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. धाव संख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 23. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघतील संकेत वाडकर. समोर आहे श्रवण. हो हो हो, यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला सरळ फेकून दिला, डिस्पॅच केला. बिग हिट, ह्यूज षटकार. मैदानाच्या आतमध्ये ते धक्का दिलाय, षटकार आलाय. फलंदाज श्रवणच्या बॅट मधून. स्कोर कार्ड वाढलाय 29. पहा कम्मालीचा फटका. ऍक्शन रिप्ले ही पाहायला मिळाला. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आग ओखणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 29. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. संकेत यांच्यावरती चढवला प्रहार. हार्डर लेंथ. पुढचा बॉल, खोलवरचा बॉल. इथे मात्र ब्रेक मिळवला. 1 धावच अंकित केली जाईल. मोठ्या प्रहारापासून रोखलाय फलंदाज शुभम यांना. 7 बॉलच्या पाठीमागे त्यांनी बनवल्या त्या 12. चला पुढील होणारी मॅच. टॉस साठी यायचंय टीम. दोन्ही टीम याची दखल घ्या. लगेचच इन ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मात्र यावेळी ऑन साइडला उडवलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत, याची नोंद घ्या. विश्वराज 11 आणि कैलासवासी राकेश जाधव 11 या दोन्ही टीमच्या संघनायकांसाठी हा कॉल आहे आणि आपण लगेच सज्ज राहायचं. आणि आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपणही मैदानाच्या बाहेर 30 यार्ड खऱ्या अर्थाने बाउंड्री लाईन वरती सज्ज राहायचंय. चला बॉल द्यायचा आहे आयोजन कमिटी. यावेळी खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवला प्रहार. चेंडू सरळ सीमारेचे पार. इथे आला तो कडक कडकडीत षटकार. बिग हिट. त्याचबरोबर कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आहेर गावचा सुपुत्र खऱ्या अर्थाने पुणे आणि पुण्याच्या अवतीभोवतीचं क्रिकेट गाजवलंय ते आकाश काळे यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सातारा क्रिकेट मधील अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेला येणार आहेत, यामध्ये दुमत नाहीये. ही स्पर्धा आज मात्र गाजवली जाणार आहे. पहा इथे फलंदाज आक्रमक झाले. श्रवण यांनी मात्र 9 बॉलच्या पाठीमागे 19 धावा. राजीवदादा शिर्के यांच्या चेहऱ्यावरती खऱ्या अर्थाने एक क्यूट स्माइल आलाय आणि हे स्माइल बरंच काही सांगून जातं. या स्पर्धेचं यश मित्रांनो तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आणखी मोठं सरप्राईज येणाऱ्या सीझनला असणार आहे, यामध्ये दुमत नाहीये. ही स्पर्धा
येणाऱ्या सीझन मध्ये दखल घ्या. आज पहिली मॅच आहे, आम्ही सातत्याने याची अनाउन्समेंट करतोय. बिग अनाउन्समेंट आहे. येणाऱ्या पुढच्या सीझन मध्ये ज्या ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये शिरकत करतील त्यांच्यासाठी सर्वांसाठी आपण टी शर्ट्स परिधान या ठिकाणी देणार आहेत, असं त्यांचं कॉलिंग आहे. राजू दादा, आपलं काम ग्रेट आहे आणि स्पर्धाही ग्रेट आहे. या स्पर्धेमध्ये आपण जाऊया. दिग्विजय मोहिते, पहा यावेळी ऑन साइडला खेळलाय. सी कॉर्नर मध्ये क्षेत्रक्षक आहे, झडप मारले, एक धाव घेतले, दुसरी सारी जातील का? इथे बंबल झालाय, एकेरीला दोरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. इथे अनदर टाइम लेझी क्रिकेट, वाईडिश थ्रोही पाहायला मिळाला. आणि या चुकांमधून शिकावं लागतं. शिक्षण फार महत्वाचं आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, शिक्षण फार महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला तुम्ही शिकणं गरजेचं आहे. चुका होतात, चुकांमधून शिकलं जातं. जाऊया पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. दिग्विजय मोहिते, लेफ्ट हँड बॉल. हो यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येईल. हो इथे कॅरी केलंय. मी म्हटलं होतं ना, आयुष्यामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. या अगोदर मात्र थोडस बंबल झाले, नंतर मात्र कॅरी केला तो बॉल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. मोहसिन, अक्षय चौरट. अक्षय पहा, अक्षय या खेळाडूकडे आपण पाहतोय, वेट केला, वॉच केला आणि तदनंतर शेवटच्या क्षणी हाताचा पसारा उघडला आणि त्याच्यामध्ये मात्र झेल विसवला. फार सुंदर असा हा झेल त्याने कॅरी केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय. यावेळी ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक येईल, एकच धाव मिळेल. स्कोर कार्ड मध्ये वर्णी लागली आहे. स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. 41 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर द 3.3 ओव्हर्स विल बी कंप्लीटेड. दिग्विजय मोहिते, द बिगेस्ट नेम ऑन द टुर्नामेंट. मोठे नाव आहे. या मोठ्या नावाप्रमाणे त्याची गोलंदाजी फार सुंदर राहिली आहे. डेथ ओव्हर मध्ये आला, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. मैदानाच्या आतमधून ट्रॅक वरून निघाला राऊंड विकेटने. हो यावेळी पहा, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक झडप मारेल, नॉन स्ट्राइक एंड वरती कॅच कॅरी केला जाईल का? यस, काय घडलंय? थर्ड अंपायरला कॉल आलाय. यस, आता मात्र चर्चा होईल. थर्ड अंपायर कॉल आलाय. बॅट्समन इज OUT, आउट आहे. यस, आणि फलंदाज बाद होतील. क्षणार्ध आणि क्षणार्धामध्ये त्या क्षेत्ररक्षकाने केलेली चपळाई पाहायला मिळाली आणि दरम्यान मात्र मिळाला तो विकेट. अतिशय सुंदर असा रनअप घेतला होता. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. स्पोर्ट ऑनचं हे लाईव्ह टेलिकास्ट. दूध का दूध और पाणी का पाणी आमचा राजहंस आहे. मैदानाच्या आतमध्ये आमचा कॅमेरा वर्क फार सुंदर आहे. रितेश गवते, हेड्स ऑफ बाय रितेश आणि भूषण फरांदे. कॅमेरावर कॅमेरा टीम, फार फॅब्युलस काम आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दिग्विजय मोहिते पुन्हा एकदा. हो यावेळी आडव्या फाटणे अक्रॉस द लाईन, पुलचा फटका, पुल केलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, बुलंदी, षटकार, 6 धावा. या 6 धावेने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड अप झालाय. मैदानाच्या आतमध्ये आलेले फलंदाज 47 या आकड्यावरती धावसंख्या. शुभम, नॉन स्ट्राइक एंड वरती असणारे फलंदाज यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील.
मात्र हा हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती पुल सक्सेसफुल केलाय, कंप्लीट केली आहे. 6 षटकार ठोकलाय त्याने. दिग्विजय पुन्हा एकदा निघालेत. हो, यावेळी पहा बाकूड वरती गेले, सुपर कव्हरला कमालीचा हा डेडिकेट करणारा चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, चौकार. 4 रन्स. व्हॉट बॅटिंग श्रवण द नेम द बॅटर. पहा बाकूड वरती गेले आणि काय फटका खेळलाय, लाजिरवाना फटका, चफराक ओढली आहे दिग्विजय मोहिते यांच्या अगेन्स्ट. पहा 51 धावा 4 षटकाच्या पाठीमागे. चला पुढील होणारा मॅचचा टॉस आपण लगेचच यायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष करून महत्वाचं काम आणि महत्वाचं योगदान देणारे युवा सेना उपजिल्हा प्रमुख सातारा सन्माननीय श्री प्रणवदादा थोरवे यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम प्रणवदादा. सकाळच्या सत्रामध्ये आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आणखी श्रीमंत झाली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही म्हणू की ही स्पर्धा गर्व श्रीमंत झाली आहे. या स्पर्धेला मोठं केलं, आपल्या येण्याने ही स्पर्धा अजून बहरेल. आणि पहा क्रिकेटचा आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि प्रेक्षक वर्गांची आता सातत्याने या क्रीडा नगरीच्या दिशेने वाटचाल चालू होती आहे. चला पुढील होणारी मॅच बोथ कॅप्टन्स आपल्यासाठी हा कॉल आहे. आपण लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि प्रणव दादा आपल्यालाही आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू. राजीव दादा माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, प्रताप दादा या आपण टॉस साठी जाऊया. शशी सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. शशी कोचळे सर मित्रांनो, विद्यानिकेतन हे अनाथ आश्रम चालवणारे हे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने गोरगरिबांना दीनदुबळ्यांना सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व. आणि शशी सर मोस्ट वेलकम आहे आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय आणि एक सूत्रसंचालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. सर या आपल्या समेत जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल आता या मॅचचा टॉस. तुम्ही जावा रेस्ट करून. अहो पहिलीच मॅच आहे, थांबा. कोणाची मॅच आता ही मॅच करता का तुम्ही? नाही करा काय मी असेल. चला तुम्ही ही मॅच सेकंड इनिंग करा. पण ते टॉस घ्या. थँक्यू सो मच. विश्वराज संघाचे संघनायक या ठिकाणी आलेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या बाजूला दुसऱ्या टीमचे संघनायक देखील आमच्या समोर जॉईन होतील. सन्माननीय कैलासवासी राकेश शेठ जाधव 11 या टीमकडे आपण जातो. चला लगेचच यायचं आहे. राकेश शेठ जाधव संघनायक, या अगोदरच आपल्याला आम्ही कॉल दिलाय, थोडंसं सहकार्य करा. चला थोडंसं मॅरेथॉन घ्या. राकेश जाधव टीम
चला आकाश, थोडस मॅरेथॉन घ्या आकाश, थोडस स्पीडअप ने. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगचा खेळ रंगलेला आहे आणि सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय प्रमोद गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेत त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी. भन्नाट वेगाने हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय, जो राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. थँक्यू. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघनायक या ठिकाणी एकत्र आलेत आणि प्रणव दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्विन द कॉइन. यस, राकेश दादा या ठिकाणी कॉल करतोय. छापा असा कॉल आलाय आणि काटा असा कॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. वीर 11 यांनी जास्त प्रश्न विचारणार नाही सर. यस, आणि वीर 11 यांनी मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच असेल आणि पहिलं ओव्हर असेल ते पॉवर प्लेचं असेल आणि 4 बॉलर आपण यूज करणार आहोत, याची दखल घ्या. थँक्यू सो मच. मी आणि दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण लगेचच मैदानाचा ताबा देखील घ्याव्या आणि जाऊया सेकंड इनिंग मध्ये, जिथे आपल्या समेत जॉईंट होतील शशी कोचळे सरांसमेत आपण जॉईंट करूया आणि या मॅचचा सेकंड इनिंगचा थरार आपण त्यांच्या वाणीमधून ऐकूया. थँक्यू सो मच. थँक्यू शैलेश सर. सकाळच्या सत्रामधला पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय या ठिकाणी. डिवाइस स्पोर्ट वर्सेस कैलासवासी पंकज चिंटू चौधरी यांच्या दोघांच्या पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं गेलं तर आता समीकरण मित्रांनो पाहतोय 19 चेंडूमध्ये 50 धावांचं मोठं लक्ष डिवाइस स्पोर्ट संघाने पंकज चिंटू चौधरी 11 संघासमोर ठेवलेलं पाहतोय. स्ट्राईकला जर पाहिलं तर निखिल तांगडे मॅन फ्रॉम ओझरडे अष्टपैलू खेळाडू मित्रांनो चांगली फलंदाजी करतो. उजव्या हाताचा हा विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. तर नॉन स्ट्राईकला मित्रांनो खंडाळा तालुक्यातील अहिरे गावचा अभि धायगुडे हा फलंदाज देखील आपण पाहतोय. आजचा कुमारी अनुश्री राजू शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे आयोजित फायनल दिवस आज आपण पाहतोय. सुंदर आयोजन आपण पाहतोय ते राजू शिर्के सर यांच्या माध्यमातून. आजच्या सत्रामध्ये ऑल ओपन चा लॉट आपण पाहणार आहे. ऑल इंडियाचे खेळाडू इथे येतील. यानंतरचा होणारा मात्र बिग बॅटल विश्वराज 11 वर्सेस कैलासवासी राकेश जाधव 11 हा मात्र मोठा मुकाबला, मोठा बॅटल, मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया गोलंदाजीच्या मार्कवरती. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरीवर घेऊन सज्ज झालाय तो श्रेयन. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र जातोय पॅव्हेलियनच्या बाहेर, सीमा रेषेबाहेर. या मधील 6 धावा मित्रांनो अभि धायगुडे आहे. छत्रपतींचा छावा त्याच्या बॅटिंगमधून निघाल्यात. या 6 धावा धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 8च्या घरात. क्रिकेट विश्वामध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला सर नावाची उपाधी दिली आणि याच रवींद्र जडेजा यांनी क्रिकेट विश्वामध्ये 8 नंबरची जर्सी मात्र नक्कीच गाजवली. पुढील चेंडू सामना करता येतो अभि. हा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. इथं मात्र चेंडूला सन्मान दिला होता पण चेंडू जाऊन पडलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. मोठ्या विकेटचं पतन मित्रांनो, मोठा हादरा, मोठा दणका, मोठा धक्का. अभि धायगुडे मात्र पॅव्हेलियनच्या आश्रयाखाली जात आहे. 2 मोठे मासे मात्र पॅव्हेलियनच्या आश्रयाखाली जाऊन स्थिर झालेले आहेत. येणारा फलंदाज मैदानात दाखल होतोय तन्मय चौधरी मॅन फ्रॉम मेनवली. आज मात्र नक्कीच आता तन्मयवरती सगळी धुरा येऊन थांबलेले. एका बाजूला जर पाहिलं तर विस्फोटक फलंदाज देखील उपलब्ध आहे. तो निखिल तांगडे मॅन फ्रॉम ओझरडे वाई तालुक्यातील. हे दोन्ही चांगले खेळाडू आज आपण आता स्टिकवरती पाहतोय. चांगलं नियोजन राजू शिर्के सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 4था दिवस 5वा दिवस 4था दिवस आज आपण पाहतोय. अनुश्री
कुमारी अनुश्री या बाळाच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं मोठं नियोजन सलग आज तिसरं पर्व चालू आहे. आपण याच मैदानावरती पाहतोय. जाऊया सामन्याकडे. श्रवण, पहिल्या चेंडूवरती स्वेर मारा होता, 6 धावांचा स्ट्रोक होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. तिसरा चेंडू इथं उंच मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र पुन्हा एकदा मोठा विकेट. तन्मय चौधरी आला आणि गेला. शॉट मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळायचा होता, पण बॅट टू बॉल नॉट गुड कनेक्शन. पसरणे गावचे माजी उपसरपंच माननीय श्री बाबूनाना शिर्के सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं मात्र त्यांचं मनापासून स्वागत. तसेच आजच्या या फायनल दिवशी ऑल महाराष्ट्रातून एक नामवंत वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या सर्व उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचं देखील मात्र मित्रांनो आम्ही मनापासून स्वागत करतोय. खरंच तुमच्या येण्याने या स्पर्धेला छान छान नक्कीच लागतील. आजचा दिवस मात्र नक्कीच एक वेगळ्या ठिकाणावरती घेऊन जातोय. येणारा मोठा फलंदाज वाई पश्चिमचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू ज्याला ओळखलं जातं, हा आमचा अक्षय AK-47 रायफल मात्र मैदानात दाखल झालेली पाहतोय. उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज प्रवीण दादा जाधव यांचं देखील इथं आमच्या यांचं आगमन झालं. काय चेंडू होता मित्रांनो, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. बॅकवर्ड रिझनला यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिर झाला. सागर निकम आमचे मित्र, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. रिव्हरचा अटेम्प्ट मात्र इथं ब्लॉक. चेंडू जातो यष्टीवरती. 3 मोठ्या विकेटचं पतन या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती स्वेर मारा पाहिला, 6 धावांचा स्ट्रोक. मात्र दुसऱ्या चेंडूवरती अभि दायगुडेला लेग साईडच्या दिशेनं झेलबाद केलं. यानंतरच्या चेंडूवरती तन्मय चौधरी सारखा बिग बॅट्समन मात्र पॅव्हलियनच्या आश्रयाखाली गेला आणि आता मात्र AK-47 पॅव्हलियनच्या आश्रयाखाली. काय विकेट घेतल्यात मित्रांनो, मोठे माशे, मोठा दणके हे समोरच्या संघाला श्रवण यांनी इथं दिलेले आहेत. हॅलो, वायू पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय अमित दादा सर्वे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि स्वागत. काय पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू जात सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. नक्कीच आलेला नक्कीच दिग्विजय मोहिते आला आणि काय चेंडू खेळला. एक चेंडू 6 धावांचा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात. 2 ओव्हर समाप्तीनंतर समीकरण मित्रांनी येतोय 12 चेंडू 38 धावांचं लक्ष. आता मात्र नक्कीच फलंदाजीमध्ये बदलावा लागेल. ओंकार फर्निचरचे सर्व माननीय श्री अप्पा मांढरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून स्वागत. चला सामन्याकडे जाऊया मित्रांनो. थोडंसं स्पीडअप घ्या. 4 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ओव्हर खेळवायचे. पंच जरा आजचा दिवस फायनलचा दिवस आहे, थोडंसं आपण लक्ष द्या. स्पीडअपने सामने घ्या. येणारा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाजाचं नाव, हा चेंडू होता. काय चेंडू सुंदर होता, मात्र मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलाटणी. कृपया गोलंदाजी करणारा संघ जो आहे ना, त्यांनी ना गोलंदाजाचं नाव कृपया सांगा. हे गोलंदाजाचं नाव सांग ना. रफिक. वैयक्तिक पहिली सांघिक तिसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय तो रफिक. आजच्या दिवसामध्ये ऑल इंडियाचे खेळाडू मात्र या कृष्णामाई वैकुंठ भूमीच्या या क्रीडांगणात दाखल झालेले आपण पाहतोय. वाईट चेंडू, स्वेर मारा, चुकीचा मारा, पंचांच्या हात जमिनीला मित्रांनो समांतर. धाव मिळाली अवांतर. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 4 बाद 19. तिसरी ओव्हर मात्र प्रगतीपथावरती. गोलंदाज सज्ज झालाय रफिक. सामना मात्र करेल विस्फोटक फलंदाज निखिल तांगडे. मॅन फ्रॉम ओझरडे. कालच्या सत्रामध्ये 1 गाव 11 काय खेळी केली त्या फलंदाजाने. तोच फलंदाज आज मात्र ऑन स्ट्राईकला खेळताना दिसतोय.
फलटॉस पद्धतीचा म्हणावा लागेल चेंडू. इथं मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण, कार्पेटला गुदगुला करत गेला चेंडू आणि एक धाव देऊन गेला. धावसंख्या पोहोचते 20च्या घरात 20 रन्स. धाव फलकावरती मित्रांनो पाहतोय या स्पर्धेमध्ये स्पॉट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. खूप सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण गेले 4 दिवस झाला आपण इथं पाहतोय. पुढील चेंडू रफिक सज्ज झालाय, घेऊन निघालाय, सामना करतोय मोहिते दिग्विजय. मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. बॅकवर्ड रिझन यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिर झाला, कोणतेही धाव नाही. धावसंख्या रोखली. खूप सुंदर गोलंदाजी रफिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र पुढील चेंडू स्वेर मारा, पंचांच्या जमिनीला समांतर, धाव मिळाली अवांतर, एका धावेने धावसंख्या जाते 21च्या घरात 21 रन. धाव फलकावरती पाहतोय. यानंतर मात्र होणारे सामने विश्वराज 11 वर्सेस कैलास वाशी राकेश जाधव 11, अष्टविनायक वर्सेस निलेश बुंताडे 11 आणि त्यानंतर मात्र केव्हीएम वर्सेस विद्यानिकेतन. आता मात्र नक्कीच अचूक टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड रिझनला, सुंदर अशी गोलंदाजी स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. आज मात्र फायनल दिवस, फायनलचा बिग मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. आजपर्यंतच्या या 3 दिवसामध्ये पसरणी प्रीमियर लीग मधील एक संघ, त्यानंतर पसरणी 11 आणि निगडी 11 संघ दाखल झालेले पाहतोय. आजच्या सत्रात कोणता संघ इथं बक्षिसात दाखल होते पाहण्याजोगा असेल. पंचांचा निर्णय येणं बाकी आणि येतोय निर्णय. वाईड चेंडू, अतिरिक्त चेंडू, धावसंख्यात एका धावेने होते वाढ. धावसंख्या पोहोचते 22च्या घरात. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते रफिकच्या माध्यमातून. मात्र आताचे 2 चेंडू मित्रांनो स्वेअर मिळाले, चुकीचे मिळाले. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता रफिक या गोलंदाजाचा. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 8 धावा मात्र या गोलंदाजीच्या मार्कवरती आल्या. काय चेंडू ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका, इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात, काही उपयोग नाही कारण चेंडू जातोय डिकीमध्ये. डिक्लेअर झोनची 1 रन. धावफलकावरती सहभागी होते. इथं मात्र 23च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन स्थिर होते. टार्गेट जर पाहायला गेलं तर 52 धावांचं लक्ष समोरच्या संघाला होतं. पंकजदा चिंटू चौधरी 11 या संघाला. मात्र इथं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला समोरच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. रफिकाने टाकलेला चेंडू, इथं मात्र मारलेला हा चेंडू कार्पेटला गुदगुला करत जातोय. मात्र क्षेत्ररक्षक तैनात, एकही धाव नाही. 3 ओव्हर समाप्तीनंतर मित्रांनो समीकरण येत आहे 4 बाद 23. आता मात्र फटकेबाजीच करावी लागेल, पण येणारं समीकरण असेल 6 चेंडू 30 धावा. याचा अर्थ 5 सलग उत्तुंग असे बाहेर चेंडू गेलेले पाहिजे सीमा रेषे बाहेर. येणारा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाजाचं नाव मोहसिन कदीर, सॉरी. यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र खूप चांगले खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये देखील वेगवेगळ्या विभागातून आलेले ओपन कॅटेगरीचे खेळाडू आपण पाहिले. काय फलंदाजी होते. आता मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. तर या फलंदाजाला काय चेंडू खेळून काढला. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, काही उपयोग नाही. चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. समीकरण मित्रांनो पोहोचते 5 चेंडू 23 धावा. निखिल तांगडे हा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. ओझरडे गावचा हा खेळाडू मित्रांनो 6ला 6 षटकार मारण्याची किमया मात्र या खेळाडूच्या माध्यमातून आम्ही पाहिलेले. द्रविड हायस्कूलच्या क्रीडांगणामध्ये या खेळाडूने 6 चेंडू 6 षटकार मारलेले आपण पाहिलेत. आज मात्र काय करतो याच मैदानावरती पाहण्याजोगा असेल. 1 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 5 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. काय चेंडू खेळून काढलाय, सलग दुसरा चेंडू सीमा रेषेबाहेर. या मिळतील 6 धावा. मित्रांनो निखिल आहे छत्रपतींचा छावा, त्याच्या भेटीतून येतात या 6 धावा. धावसंख्येला कलाटणी. येणारं समीकरण येतं 4 चेंडू 17 धावा. वैयक्तिक पहिली, सांघिक चौथी, शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालता तो कादीर. आता मात्र 2 चेंडू सलग सीमा रेषेबाहेर जाण्याची किमया केली. निखिल तांगडे मॅन फ्रॉम ओझरडे एका बाजूला अजूनही स्थिर आहे. तिसरा चेंडू, इथं मात्र व्हेरिएशन केली गोलंदाजाने, चेंज केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
मात्र इथं थोडासा ओव्हरथ्रो 2 धावा पळून काढल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, रोखले, थांबवले क्षेत्ररक्षक तैनात. या 2 धावेसोबत धावसंख्या जाते ती 37च्या घरामध्ये. आता मात्र येणारं समीकरण 3 बॉल 15 रन. नक्कीच क्रिकेट हा खेळ मित्रांनो शेवटच्या चेंडूपर्यंत खेळवला जातो. शेवटच्या चेंडूपर्यंत या क्रिकेट खेळाचा निर्णय देता येत नाही. आता मात्र निखिल तांगडे ऑन द फायर, जिकेगाने 6 3 चेंडू 15 धावा. रफिक कादिर घेऊन चाललाय गोलंदाजीच्या मार्कवरून. चेंडू सामना करेल निखिल तांगडे. इथं कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र काय होतं पाहणं गरजेचं असेल. सुंदर क्षेत्ररक्षण पायाच्या माध्यमातून इथं क्षेत्ररक्षण केलंय. तत्पूर्वी फलंदाजांनी देखील 2 धावा धावफलकावरती लगावलेल्या आहेत. येणारं समीकरण येतंय 2 चेंडू 13 धावा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, सामना कंपल्सरी चेस असेल आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती किती धावा येतात हे पाहण्याजोगं असेल. हा उंच मारलेला चेंडू स्टेट ड्राईव्हच्या दिशेने फटकावित, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. येणारे समीकरण मित्रांनो 1 चेंडू 7 धावा. आता मात्र विजय कंपल्सरी चेस आहे. हा चेंडू योग्य पद्धतीने डिलिव्हरी केला पाहिजे, स्वेअर मारा नकोय. हा चेंडू जर आवाक्या बाहेर गेला मात्र इथं विजयी झालेला संघ आहे तो DY स्पोर्ट सुरूर. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार. जुना बॉल मात्र आयोजन कमिटीकडे सहभागी करा. यानंतर होणारा बिग बॅटल, बिग मुकाबला आपण पाहणार आहोत. विश्वराज 11